परिश्रम घेत आहेत आणि आज या भूमिकेतून या रूपात ते आपल्या समोर आले आहेत. ताई तुम्हाला खरं ताई म्हणायचं नाही, आज सखी म्हणायचं आणि सगळ्यात स्मार्ट आहेत. तर आता आपण आजच्या आपल्या मुख्य कार्यक्रमात पण आपल्या सखी फक्त मराठमोळ्या आहेत का? नक्कीच नाही. पाश्चात्य ठेक्यावरही त्या तितक्याच सहजतेने वावरतात. आता या वेस्टर्न पद्धतीने आपल्या समोर येत आहेत आजच्या आपल्या 21 जादू मंतर हा मंतर तुझा स्वॅग ओजी ओजी आहे तुझी कंबर एक नंबर तुला 100 पैकी एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी आहे किती सुंदर तुला डिंपल जे पाहिजे ते घेते कुमुदिनी प्रकाश शेटे. हा सखीचा जो मंच आहे तो आम्हाला मिळाला आहे. मी मुंबईला माझं शालेय शिक्षण आणि चर्चगेट केसी कॉलेजला माझं पदवीचं शिक्षण केलेलं आहे आणि त्यानंतर अशी सतत कौटुंबिक ह्याच्यात असताना जाणीव होती की आपल्या मुलांना संस्कार द्यायचे, आपल्या घराण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. आणि हे सगळं करताना मी एवढंच म्हणेन की त्यात आम्ही लिहिलं या पहिल्याच आपल्या कौटुंबिक प्रापंचिक सगळं जे असेल ते. पण या व्यासपीठावर आल्यावर असं वाटतंय की जाणीव झाली की आपण आई आहोत, पत्नी आहोत, सून आहे, पण शेवटी मी स्वतः आहे. शेवटी मी स्वतः आहे. आय ॲम मी कॉन्फिडंट अँड क्लिअर. नमस्कार रत्नागिरीकर. माझं नाव जेनी मच्छिंद्र चव्हाण. माझं माहेर कणकवली आहे आणि सासर रत्नागिरी आहे. तर मी एक ब्लॉगिंग चॅनल ओपन केला यूट्यूबला
तर मी जे आपले डेली अपडेट असतात, म्हणजे जे कोकणात आपल्या रत्नागिरीत किंवा मी जिकडे कुठे जाते तिकडचं नवनवीन काहीतरी तुमच्यापर्यंत किंवा आपल्या जे भारताच्या बाहेर वगैरे लोक राहतात त्यांना आपला कोकण समजावा किंवा जिकडे मी कुठे जाते ते तिकडचं पर्यटन समजावं यासाठी मी व्हिडिओ बनवते. नमस्कार मान्यवर परीक्षक, रसिक प्रेक्षक आणि माझ्या स्मार्ट सखींनो, मी सौ दीपिका दिनेश कुबल. माझं 2 वर्ष आणि 10 महिन्यांचं छोटंसं बाळ आहे, त्याचं नाव हृदयांश. मी मुंबई विद्यापीठातून मास्टरी पूर्ण केली. मुंबई विद्यापीठातून सर्वप्रथम योग स्पर्धेमध्ये सर्वप्रथम अशी 2 सुवर्ण पदकं माझ्याकडे आहेत. त्यानंतर 12 वर्ष नोकरी केली आणि अभिनेत्री अलका कुबल यांच्या कस्तुरीशा प्रोडक्शनमधून सोनी मराठीची आई माझी काळूबाई या मालिकेसाठी वेशभूषा सहाय्यक म्हणून काम केलं. नंतर झी मराठीची मन उडू झालं या मालिकेसाठी सुद्धाही मी वेशभूषा सहाय्यक म्हणून काम केलं. हे करत असताना माझ्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचा टप्पा आला आई होण्याचा. मी म्हटलं आता थोडा वेळ थांबलं पाहिजे. हृदयांशकडून मी रोज नवीन काही ना काही शिकत असते. ते शिकत असताना मी इथवर येऊन पोचले. आज आयुष्यातला सर्वात पहिला रॅम्प वॉक केला आहे. माननीय श्री उदय सामंत सर यांनी या भव्य रंगमंचावर आई म्हणून कमबॅक करण्याची मला संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सौ रीमा अजय देसाई. माझं शिक्षण पदवी घेतलेली आहे. मी सोशॉलॉजी. माझी आवड म्हटलं तर मला गाणी गुणगुणायला आवडतं, डान्स करायला आवडतं आणि त्याहूनही मला इतरांना मदत करायला खूप आवडतं. माझं कलाक्षेत्रात म्हटलं तर आभार संस्था संचालित महाराष्ट्रातील पहिलं महिला नमन मंडळ जे ब्रह्मसत्यावर आधारित होतं, त्यामध्ये मी 5 भूमिका सादर केलेल्या आहेत आणि तो प्रवास माझा आता सुरूच आहे. या सर्व प्रवासामध्ये मला माझे मिस्टर अजय देसाई व माझी 13 वर्षाची मुलगी रिद्धी यांचं मोठं सहकार्य आहे. सर्वांना नमस्कार. मी सासरची योगिता विजय खांडेकर आणि माहेरची योगिता हरिश्चंद्र झगडे. मी सिंगल मदर आहे. मला एक 16 वर्षाचा मुलगा आहे. तो सध्या 10वीमध्ये शिकत आहे. माझी आवड, मला फिरायला खूप आवडतं, मैत्री खूप जपायला आवडते, डान्स करायला खूप आवडतो आणि यदाकदाचित जर मला वृद्धाश्रममध्ये वृद्धांची सेवा करायला मिळाली तर ती मला सेवा करायची आहे. मी प्रियदर्शनी लक्ष्मीकांत सावखेडकर. मी मूळची जळगावची, माझं सासर जळगावचं, पण गेल्या 2 वर्षांपासून आम्ही रत्नागिरीत स्थायिक झालो आहे. कारण माझे अहो यांचं ट्रान्सफर झालेलं रत्नागिरीला. पण या 2 वर्षात मला एक दिवसही जाणवलं नाही की मी कुठे बोर होते आहे. कारण रत्नागिरी ही एक संस्कृती जपणारी शहर आहे हे मला खरंच जाणवलं. आणि इथले लोक इतके प्रेमळ आहेत. माझे शेजारीच काकी आहेत, एक मावशी आहेत, बांगला नाईक मावशी. मी त्यांचे खूप आभार मानेल कारण त्यांनी मला इथले थिएटर्स, इथे काम करणारे लोक आणि इथली संस्कृती काय आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती दिलेली आहे. नमस्कार, माझं नाव सौम्या सुरेंद्र गुडे. मी एक गृहिणी आहे, तसंच मेकअप आर्टिस्ट आहे. तसंच मी घर सांभाळून एका बाळालाही सांभाळते. थँक्यू. नमस्कार, मी सौ समीक्षा संतोष कोळेकर. मी गेले 16 वर्ष ST महामंडळात कार्यरत आहे. मला 2 मुलं आणि मिस्टर असे आम्ही 4 जण राहतो. पण एकत्र कुटुंबच आहे अजून. फक्त नोकरी निमित्ताने इथे आलो आहे. मी कलाप्रेमी आहे. मला नाटकामध्ये भाग घेण्याची
आणि नाटक बघण्याची, टी व्ही वगैरे बघण्याची खूप आवड आहे. सर्वांना, माझं नाव सौ ऋतुजा महेंद्र कुमार कदम. मी लवले नावाच्या एक छोट्याशा गावातून आलेले आहे. मी प्रथम गृहिणी आणि नंतर सरपंच आहे. मला या मंचावर येण्यासाठी माझ्या कांचनताई नेवरेकर आणि माझे मिस्टर, माझे सर्व शेजारी सहकारी यांचं खूप सहकार्य लागला. कारण हे मंच आता तरी माझ्यासाठी मॅजिक मंच असणार आहे. कारण हे पहिल्यांदाच मी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. म्हणजे एवढ्या लखलखत्या दुनियेत म्हणाल असं म्हणाल, कारण मी प्रथमच इथे आलेले आहे. वेळात वेळ काढून आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना श्रावण मासाच्या खूप खूप शुभेच्छा. मी मैथिली संदेश कांजेकर. मी जिल्हा परिषद प्रायमरी टीचर आहे. माझी 22 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. 2018 साली मला आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेला आहे. 15 वर्ष मी स्काउट गाईड संस्थेमध्ये बुलबुल पथकासाठी कार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे सलग 12 वर्ष मी विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतलेला आहे. आणि दरवर्षी मी एक नवीन कोर्स करून नवीन शिक्षण घेत असते. यंदाच्या वर्षी मी जी सर्वांना मी सांगू इच्छिते की मोडी लिपीचा वर्ग मी केलेला आहे. नमस्कार, माझं नाव सौ श्वेतांबरी प्रफुल्ल शिर्के. मी योगा टीचर आहे. माझ्या साथीदाराचे नाव प्रफुल्ल प्रल्हाद शिर्के असून त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे. माझा मुलगा अथर्व इयत्ता 4थीमध्ये शिकत आहे. माझी कुटुंबाची प्रथम भूमिका अशी आहे की मला त्यांची काळजी, त्यानंतर त्यांची जबाबदारी वाटते. का तर मी योग शिक्षक असल्यामुळे मी त्यांची वेळोवेळी त्यांची काळजी घेत असते आणि उत्तम प्रकारे त्यांचं आरोग्य, त्यानंतर त्यांना वेळोवेळी पौष्टिक पोषण तत्व देण्याचा मी कशोशीने प्रयत्न करते. नमस्कार, मी दिशा संदेश भाटकर. कोकणची कन्या असलेली मी, माझं माहेर कणकवली आणि माझं सासर रत्नागिरी. आत्ता मी रत्नागिरीमध्ये एका नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्सिंग इन्चार्ज म्हणून काम करते. त्याचबरोबर मी गृहिणीसुद्धा आहे. म्हणूनच आज या स्टेजवरती येण्यामागचं माझं प्रेरणास्थान गृहिणी आणि त्याचबरोबर माझ्यासारख्या काम करणाऱ्या गृहिणी प्लस वर्किंग वुमन. सो ह्या सगळ्या वर्किंग वुमन आणि गृहिणींना माझं अभिवादन. सौ पूनम नितीन पाटील. मी पावस गोळपसडा गणेश नगरला राहते. माझं 6 महिन्याचं बाळ आहे आणि मी गृहिणी आहे. आणि माझं बाळ माझी सासू, माझी जाव हे सांभाळतात आणि ते आता उपस्थित आहे 6 महिन्याच्या बाळाला घेऊन. आणि मी आता येता मेकअपमध्ये गाडीत केलं कारण माझं बाळ आजारी होतं. आणि माझ्या नवरा खूप हौशी आहे, मला खूप हौशीने वाढवतो, म्हणजे माझं सगळे हौस पूर्ण करतो. मी सौ प्रीती प्रशांत रसाळ. मी गृहिणी आहे. मला मंगळागौरीची खूप आवड आहे आणि स्वयंपाक करण्याची तर त्याहून आवड आहे. त्या अनुषंगाने मी एक हॉटेल खोललेलं आहे. धन्यवाद. नमस्कार, मी संपदा प्रमोद सावंत. मी मिऱ्यावरती राहते. एक सौंदर्याने नटलेल्या गावामध्ये मी राहते. मी प्रोफेशनल म्हणून माझा व्यवसाय आहे. हाऊसवाईफ पण आहे. आणखीन मी कॅटरिंग म्हणून रेल्वे स्टेशनला माझं हॉटेल आहे. त्या हॉटेलचं नाव आहे अथर्व कॅटरर्स. आणि मी ते लोकसंचलित साधन केंद्र म्हणून एक शिवभजनही चालवते. आणि स्वतः जर डिलेवरी बॉय नसेल तर मी स्वतः ट्रेनमध्ये जाऊन माझी ऑर्डर देऊन येते. ही माझी एक छोटी ओळख. आणि
सौ राधिका सुमित नागवेकर. मी गृहिणी आहे. मला एक मुलगा आहे, त्याचं नाव ओम आहे. मला एक सांगायची इच्छा आहे की इथे ह्या सर्व सखींना बघून आम्ही इथे काम करतोय किंवा आम्ही जो काय प्रयत्न करतोय तो खरोखर खूपच चांगला आहे. कारण का आमचा कार्यक्रम बघण्यासाठी या सर्व महिला उपस्थित आहेत. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. आदरणीय मान्यवर उपस्थित जजेस, त्याचबरोबर स्मार्ट श्रावण सखी या कार्यक्रमावर भरभरून प्रेम करणारे रत्नागिरीतले सगळे सौंदर्यप्रेमी आणि माझ्यावर प्रेम करणारे आणि मला प्रोत्साहन द्यायला इथे उपस्थित असलेले कुठे ना कुठे बसलेले माझे सगळे मित्रमैत्रिणी, परिवारातील सदस्य, या सगळ्यांना विजेता मोरेचा मनापासून प्रेममय नमस्कार. मित्रांनो, मी विजेता विजय मोरवे मांडवीतील ब्लॅक सी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या, त्याचबरोबर द गेटवे ऑफ रत्नागिरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणाहून आलेलो आहे. माझे छंद थोडेसे अटके आहेत. मला मॉडेलिंग करायला, फोटोशूट करायला, त्याचबरोबर थोडीशी कुकिंगची आवड आहे आणि नवनवन मित्रमैत्रिणी जोडायला मला खूप आवडतात. माझं नाव श्वेता सुरेश यादव. 2 मुलं आहेत. मी गृहिणी आहे आणि आमचा आंब्याचा व्यवसाय आहे. नमस्कार, मी सौ अंजली संदीप तांबे. मुंबईतील साळवे घराण्याची लेक मी, रत्नागिरीतील तांबे घराण्यातील सून झाली. संदीपरावांची बायको, तशीच आराध्या अत्यदीपची आई आणि त्या तिघांची मैत्रीणसुद्धा झाली. विविध कलेची आहे मला आवड, मिळत नाही हो वेळ, पण काय करणार, आवड असल्यामुळे काढते मी सवड. शिवणकाम व्यवसायात केली आहे सुरुवात, संकटांवर मी नेहमीच देते मात. धन्यवाद. नमस्कार सर्व रसिक प्रेक्षकांना माझा, तसेच जजेस लोकांनाही, आयोजकांनाही. माझं नाव सौ तृप्ती हर्षद रेडीज. मी पाली येथून आलेले आहे. माझे मिस्टर श्री हर्षद राजे रेडीज हे एक व्यावसायिक आहे. तसे मी गृहिणी असूनसुद्धा एक त्यांच्या व्यवसायामध्ये मदत करते त्यांना. तसेच मला 2 मुलं आहेत. 11 वर्षाची मुलगी आहे, 4 वर्षाचा मुलगा आहे. माझी आवड म्हणाल तर मला नवीन नवीन पदार्थ करायला आवडतात, शिकायला आवडतात, मला गाणी म्हणायला आवडतात, गाणी गायला आवडतात. आणि ह्या कार्यक्रमात येण्याचं उद्देश माझं असं होतं की काही वर्षापूर्वी मी एक प्रेक्षक होते आणि जेव्हा मी तिथून बघितलं महिलांना कौशल्य त्यांचं साजरं करताना, तेव्हा मलाही वाटलं की अरे आपण इथे जायला पाहिजे, आपल्याला पण काहीतरी इथे जमतंय. पण तेव्हा फक्त विश्वास होता की मी हे करू शकते. पण जेव्हा ह्या रंगमंचाच्या 4 पायऱ्या चढले, वरती आले, तेव्हा मला खरंच एक आत्मविश्वास आला की अरे हा मी नक्कीच करू शकते. हसरा नाचरा जरासा लाजरा, हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला. आज सर्व तुम्हा रसिक प्रेक्षकांचं स्मार्ट श्रावण सखी या स्पर्धेमध्ये मी सौ अनघा अमोल नाचणकर अभिवादन करते. आता माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी एक स्त्री आहे आणि मी एक अशी स्त्री आहे जी खूप आत्मविश्वासी आहे. आता या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा माझा हेतू हाच होता, कारण की लग्नाच्या आधी मी अशा बऱ्याच स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. सासूबाई सासूबाई तुमचे तुम्ही घ्या, सासूबाई सासूबाई तुमचे तुम्ही घ्या, आणि मामंजींनी कमावलेले तेवढे मला द्या.
सासूबाई सासूबाई तुमचे तुम्ही घ्या, मामंजींनी कमावलेले तेवढे मला द्या. हो हो हो. राधमा हात छाटून टाकेन आणि तुझी वाचा आहे ती जाळून टाकेन. तू जे कृत्य करतोयस गर्दीच्या ठिकाणी बसमध्ये जाऊन तुला कळत नाही आहे. शासन सरकार तुला गुन्ह्याचा शिक्षा देणार नाही, पण ही माता इकडे आहे. माझं लेकरू रोज येऊन रडतंय आणि मला वाटतंय आई शाळेत नाही जायचंय बसने, आई शाळेत नाही जायचंय बसने. का ते कळत नव्हतं. तुझ्यावर नजर ठेवली तेव्हा कळले तुझ्या घाणेरड्या हातांनी त्या राखी बांधलेल्या चांगलं कृत्य करायचं तर तू त्याने घाणेरडे स्पर्श करतोयस. ज्या छोट्या बाळांना सांगायला हवी चिवकाऊची गोष्ट त्यांना मी शिकवते चांगला स्पर्श कोणता आणि वाईट स्पर्श कोणता. देवी आईने किती अवतार घेतले तुमच्यासारख्या दृष्टांचा संहार करण्यासाठी, परंतु ही आई आता आहे ती करणार तुझा नाश सर्वनाश. जय अंबे जगदंबे, जय अंबे तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमान हुए पूरे दिल के. तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमान हुए पूरे दिल के.
करुणा, जीवापेक्षा पैसा महत्वाचा वाटतो? हो, कारण या पैशामुळे मला माझ्या स्वप्नांना ठोकर मारावी लागली. या पैशामुळे प्रत्येक वेळेला जीवनात मला ऍडजस्टमेंट करावी लागली. 5 मुलींच्या गरीब दरिद्री बापाच्या घरात जन्माला आले. ओघातच पाठच्या बहिणींसाठी शिक्षणात, खेळात, कपड्या लत्तात ऍडजस्टमेंट करावी लागली. स्वतःच्या हिमतीवर शिकले, पण परत ऍडजस्टमेंट. पैशाअभावी ग्रॅज्युएट होऊ शकले नाही. नर्सची नोकरी स्वीकारली, परत ऍडजस्टमेंट नवऱ्यासाठी. नर्सला पत्नी म्हणून स्वीकारायला चांगले मुलगे तयारच होत नाही, परत ऍडजस्टमेंट. दामू नावाचा भोपळा नवरा म्हणून स्वीकारला, सासू ऍडजस्ट केली. सगळं तडजोड 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 करत आले आयुष्यात. माई जिजाऊ सावित्री त्यांचे इतिहास फक्त तू वाचलेस. सांग सगळे त्यांचे किती विचार आचरणात घेतलेस. दिल्लीतील ज्योतिषिंद, कोपर्डीतील निर्भया, अशा अनेक आहेत निर्भया. ह्या निर्भयांना तू न्याय द्यायला शिक सखे, तू लढायला शिक. नवरा मुलं पैपाळणे याच्यामध्ये तू किती दिवस गुंतणार सांग सखे. मग तू जग कसं फरकणार? या जगामध्ये लढायचं असेल तर तू स्वतःला सिद्ध करायला शिक सखे, तू लढायला शिक. शारीरिक मानसिक अत्याचार सहन करतेस म्हणून लोक म्हणतात तुला नारी अबला. सखे आता वेळ आला मी दाखवायची तुझ्यातली नवदुर्गा. सखे या जगाच्या जातीचा विचार करून सोडून तू लढायला शिक सखे, तू लढायला शिक. स्वर्गापेक्षा सुंदर आसा, स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण. स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, तुमचा प्रसन्न होतला मन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, तुमचा प्रसन्न होतला मन. असो आमचो ह्यो कोकण, असो आमचो ह्यो कोकण. गधडी काय नालायक, तुला शिकवी चांगला धडा. तुझ्या पापाचा भरलाय धडा. मोठा समजतो स्वतःला मास्तर, तुझं गटरात घालचा शास्त्र. तुझं मसनात गेलंय ज्ञान, तुझ्या तोंडात घालीन शान. तुझा क तुझा ख तुझं ग तुझं घ मारे पैजेचा घेतोय इडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझा उतरवी समजा माज, मग येशील गुंडाळूनलाच. माझी चाटत येशील बुट, मी म्हणन काय मग आज इकडं कुठं. हात पसरून मागशील भीक, मी म्हणाल आधी शुद्ध बोलायला शिक. तुला दाखवते बघ चोरा, तू बघशील माझा तोरा. आहा हो चार्मिंग ब्युटी हाय, समदे धरत्या मंजूचे पाय. कुत्र्या वाणी गोळवट घोंडा, तरण्या पोरांचा दारात लोंढा. हाय मंजू, हाय दिलीप, हाय मंजू, हाय फिलिप. मंजूबेन केम go to the garden. Sorry, I beg your pardon. कुणी आणतील जरीची साडी,
कुणी घालतील मोत्याची कुडी, कुणी आणतील जरीची साडी, कुणी घालतील मोत्याची कडी, कुणी घोलतील फुलांचा सडा, तुला शिकवीन चांगलाच धडा. शिवकन्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जग जाणणारे, शिस्तप्रिय वा वाणिज्यतेत जिजाऊंचे पुत्र, मग महाराष्ट्राची शान हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि मी त्यांची शिवकन्या. आज उदय सामंत सर प्रतिष्ठान अंतर्गत स्मार्ट शावर सखी या कार्यक्रमातून मी सर्वांना एकच सांगू इच्छिते की प्रत्येक स्त्रीने एक शिवकन्या म्हणून जगून बघा, आपली पारंपरिक संस्कृती जपा, एक वाघीण म्हणून एक पाऊल पुढे टाका, कारण महिलांवर होणारे अत्याचार हे थांबले पाहिजे. आणि म्हणूनच मी म्हणते मी एक शिवकन्या. मानाचा मुजरा माझा माता जिजाऊंना, मानाचा मुजरा माझा माता जिजाऊंना, घडविले तिने शूर शिवबाला, घडविले तिने शूर शिवबाला. साक्षात ती आई भगवती, साक्षात ती आई भगवती, जिच्या पोटी जन्म घेतला शिवबाने, जिच्या पोटी जन्म घेतला शिवबाने. इतिहासातू वळून पहा पाठीमागे जरा, इतिहासातू वळून पाठीमागे पहा जरा. नतमस्तक होऊनी, नतमस्तक होऊनी, मुजरा करशील जिजाऊंना, मुजरा करशील जिजाऊंना. मराठी मातीत ज्याने केला गनिमी कावा, मराठी मातीत ज्याने केला गनिमी कावा, तो एकच झाला माझा जिजाऊंचा छावा, तो एकच झाला माझा जिजाऊंचा छावा. पूर्वजन्मांची ही पुण्याई असावी, पूर्वजन्मांची ही पुण्याई असावी, म्हणून जन्म घेतला गर्भात तुझ्या शिवबाने. मी तनु, माझे वडील पोलीस खात्यात कार्यरत होते. आई, वडील, बाबा असं आमचं सर्वांचं सुखी कुटुंब होतं. पण कोणाची तरी नजर लागली की काय आमच्या सुखी कुटुंबाला. माझे बाबा हळूहळू आजारी पडू लागले आणि नंतर समजलं तर काय, त्यांना कॅन्सर झाला. आणि माझे बाबा आम्हाला सोडून कायमचे निघून गेले. अहो, ज्या बाईला काही करण्याची गरज नव्हती ती बाई काबाड कष्ट करू लागली. डबे पुरवण्याचा सुद्धा तिने व्यवसाय केला आणि त्यातून मिळणाऱ्या पैशावर आमचं घर चालत असे. एक एकदा ना अशी वेळ यायची की आज उपाशी राहावं लागणार की काय, पण माझ्या आईने स्वतः उपाशी राहून आम्हाला जेवू घातलं, आमचा सांभाळ केला. असो,
सांगण्यासारखं खूप काही आहे, पण वेळ अपुरा. एक मात्र निश्चित सांगेन, समुद्राची शाही आणि आकाशाचा कागद. समुद्राची शाही आणि आकाशाचा कागद केला तरी तो माझ्या आईसाठी लिहिताना अपुराच पडेल. La
तुझे याद उन्हें भी कर लो, तुझे याद उन्हें भी कर लो, जो जो लोग के घर ना आए, जो लोग के घर ना आए। हो, मी नंतर संगमेश्वरला आले. तिथून मी रत्नागिरी. आता मला 15 वर्ष इथं होऊन गेली रत्नागिरी. संगमेश्वरला जवळजवळ 23-24 वर्ष झाली. त्यानंतर मी इथेच. या 23-24 वर्षात पूर्वीचे रत्नागिरी आणि बदललेलं रत्नागिरी त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकाल काय फरक आहे? हो, फारच फरक आहे. कारण आता तेव्हाचा रत्नदुर्ग किल्ला म्हणून जो आपल्याला माहिती होतं, आजच आपण ऐकलं की यात भगवती मातेचं मंदिर हे फार पुरातन आणि जाज्वल्य असं. आणि आता सगळी पर्यटन क्षेत्र जी झालेली आहेत तिथं तर आणखी म्हणजे टुरिझम असेल किंवा आपला आता तिवा पॅलेस असेल, महाराजांचा पुतळा असेल, असे बरेच नानाविध जे अगदी पर्यटनासाठी एकदम योग्य आहेत की जी लोक इथं येतील की त्यांना तिथं गेल्याशिवाय म्हणजे असं वाटणार नाही की तिथं जायलाच हवं आहे. आपलं तारांगण झाले. तारांगण हे मुंबईशिवाय आता कुठेही नाही आहे, पण ते आपल्याकडे झाले. असं नवविविध योजनाच्याद्वारे आपल्याकडे फार म्हणजे प्रगती होते सगळ्या दृष्टीने. आणि याआधी मात्र असं एवढं काही नव्हतं. केलंस की तू एक यूट्यूबर आहेस, तुझं एक सोशल मीडियावर चॅनल आहे. हो, तर आत्ताच्या जमान्यामध्ये आत्ता जे काही सोशल मीडियाचं क्रेज आहे लोकांमध्ये, तर मला 1 मिनिटात सोशल मीडियाचे 2 यूज आणि 2 मिसयूज तू सांगू शकशील का? मॅडम, परत एकदा मला तुमचा प्रश्न समजेल का? सोशल मीडिया, तू यूट्यूबवर आहेस बरोबर आहे, तुझं चॅनल आहे, तू यूट्यूबवरनं अनेक लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतेस बरोबर आहे. सोशल मीडियामधलं लोक ॲक्च्युअल नाही, फिजिबली नाही, पण ते व्हिजिबली कनेक्ट असतात. तर त्याच्याबद्दल तुला सोशल मीडियाचा वापर चांगल्या प्रकारचे 2 मला काहीतरी मुद्दे सांग आणि त्याचा गैरवापर याचे 2 पॉईंट्स. ओके, सोशल मीडिया एवढं फास्ट झालं आहे की आपण म्हणजे बऱ्याच लोकांना माहीत नसतं की आपल्या आजूबाजूला काय घडतंय गोष्ट, किंवा म्हणजे एवढं फास्ट झालं आहे की आपण एक व्हिडिओ जरी किंवा काही जरी टाकलं तरी ते लोकांपर्यंत पोचतं आणि लोकांना समजतं की कुठे काय चुकीची गोष्ट घडते किंवा चांगलं काय घडतंय ते. तर हा एक फायदा आहे. आणि दुसरा फायदा असा की आपल्यामधलं टॅलेंट लोकांपर्यंत जातं आहे आणि समजतं आहे. आणि याचे गैरफायदे असे आहेत की बरेच जण याचा चुकीचा उपयोग करतात की आपल्या घरातली भांडणं असतील किंवा काही गोष्टी त्या सोशल मीडियावर टाकतात, ते चुकीचं आहे. आणि दुसरा एक गैरफायदा म्हणजे की चुकीच्या हेतूने ते हाताळलं जातं सोशल मीडिया, ते हाताळू नये. धन्यवाद. थँक्यू मॅम. दीपिका, माझा तू वेशभूषा म्हणून कार्यरत होतीस आणि बरेच नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये तू वेशभूषा सहाय्यक म्हणून काम केलेस. माझा तुला प्रश्न आहे की सौंदर्य म्हणजे काय, त्याची व्याख्या सांगू शकशील का? हो, मला असं नेहमी वाटतं सौंदर्य म्हणजे जे तुमच्या आतमध्ये आहे, आत्मिक आहे, ते खरं सौंदर्य. कारण जे बाह्य सौंदर्य आहे ते काही काळानंतर संपणार आहे, कमी होणार आहे. जे आत्मिक सौंदर्य आहे ना तुमचं, ते तुम्ही कितीही मोठे व्हा ते तसंच राहणार आहे. लोक तुम्हाला त्यानेच बघणार आहेत. तेच सौंदर्य जपून ठेवा, तेच तुमचं खरं सौंदर्य आहे. आत्मिक सौंदर्य म्हणजे काय ते पण जरा थोडं ब्रीफ करशील? हो, नक्की, मला आवडेल सांगायला. आत्मिक सौंदर्य म्हणजे तुमच्या आतमध्ये, म्हणजे तुम्ही इतरांशी कसं बोलता, कसं वागता, एखादं अडचणीत असेल तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे दाखवायला म्हणून नाही पण खरंच काय वाटतं, तुमचे विचार
किती सुंदर आहे आणि त्या विचारांवर तुम्ही कसे वागता का, कसं तुम्ही तुमचं वागणं आहे का, इतरांशी बोलताना तो संयम आहे का, हे म्हणजे आत्मिक सौंदर्य असं मला वाटतं. धन्यवाद. तुमच्या स्वतःविषयी थोडक्यात माहितीमध्ये तुम्ही असं लिहिलं की तुम्ही लेडीजना 2 व्हीलर शिकवता की शिकवायचा? अजूनही शिकवता? अजूनही लेडीजना 2 व्हीलर शिकवणे ह्याच्याबद्दल 1 मिनिटं मी काही सांगू शकाल का? तुमचे एक्सपिरियन्सेस सांगा. नक्की. एखादा जर सुखद अनुभव असेल किंवा मजेशीर किस्सा तर तो सांगितला तरी चालेल. नक्की. या प्रवासामध्ये मला खूप छान छान सखीसुद्धा मिळाल्या आणि त्यातून माझी खूप ओळखसुद्धा मिळाली. कारण रत्नागिरीमध्ये असताना मी नवीन आले तेव्हा माझ्यात काही कॉन्टॅक्ट्स नव्हते, पण या माध्यमातून मला इतरांची ओळख वाढवणं आणि स्वतःची आयडेंटिटी देणं यासाठी मला खूप या माझ्या फील्डची मदत झाली. यामध्ये मी गरजू आणि ज्या इच्छा असते त्यांना शिकायची पण पैशाअभावी किंवा काहीतरी त्यांच्या प्रॉब्लेममुळे त्यांना शिकता नाही येत, पण त्यांना मी एनकरेज करून तुम्ही नंतर पैसे द्या, होईल तसं द्या, नाही दिले तरी चालतील, पण तुम्ही शिका आणि स्वतःच्या पायावर उभे राहा, हा माझा हेतू आहे त्यामागचा. खूप छान. आणि तुम्ही दुसरं म्हणलं की तुम्ही गृहिणी आहात. ॲक्च्युली गृहिणी आहात म्हणजे काय? गृहिणी म्हणजे जर सांगायला गेलं तर खूप काही आहे. कारण गृहिणीचं हे 24 तास काम चालू आहे आणि ती बिनपगाराची नोकरी आहे. धन्यवाद. नमस्कार. योगिता, तुझ्या फॉर्ममध्ये तू असं लिहिलं की तुला समाजसेवेची खूप आवड आहे आणि तू करतेस. हो. मला असं सांग की अशा कुठल्या 5 गोष्टी आहेत ज्या तुला असं वाटतं की त्याची समाजामध्ये प्रबोधन करण्याची खूप गरज आहे, अशा 5 कुठल्याही गोष्टी? सध्या म्हणजे आता सध्या आपल्याकडे नोकरीची खूप मुलांना गरज आहे. तर माझ्या मते आपल्या रत्नागिरीमध्ये चांगल्या कंपन्या येऊन सगळ्या मुलांना, जेणेकरून जे मुंबईत जॉब जात आहेत पाले आणि जिथे आईवडील इथे आहेत, तर तो एक विषय आहे. सुदोषीकरण तर आपल्या सगळं छान झालेलं आहेच आपल्या याच्यामध्ये. महिलांसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी आपल्या इथे तर भरपूर काही काही होतच आहे, पण अजून जास्तीत जास्त महिलांसाठी प्रगती व्हावी हीच म्हणायची. तुमच्या ना फॉर्ममध्ये तुम्ही लिहिलं आहे शिक्षण CA फायनल्स. येस येस हो. आणि माझा ॲक्च्युली माझ्या इंटरेस्टला मी तेच सांगायला पण विसरले होते, त्यामुळे राहून बोला ना. मी CA CPT पास केलेलं, इंटरमिजिएट केलेलं. CA फायनल माझं राहून गेलं बिकॉज त्याचे 2-3 अटेम्प्ट झाले पण ते मी क्रॅक नाही करू शकले. आफ्टर दॅट मग मुलगी झाली, त्यामुळे थोडा संसाराला वेळ द्यावा लागला, त्यामुळे माझ्या CAचं जरा मला बोलणं ठेवायला लागलं. पण येस, मी परफेक्टली त्याला परस्यू करते आहे. मी डेफिनेटली CA कम्प्लीट करणार आहे. सेकंडली तुम्ही असं लिहिलं की तुम्ही जळगावच्या. होय. ओके. माझा तुम्हाला प्रश्नच काही नाही, मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं की 1 मिनिटात मस्त जळगावी तुमच्या टिपिकल भाषेत रत्नागिरीचं कौतुक करा. ॲक्च्युली खरंच सॉरी फॉर दॅट, पण मला जळगावची ती खानदेशी भाषा मला नाही येत. माझ्या मिस्टरांना खूप चांगल्याने बोलता येतं, पण मी नाही शिकू शकले ती भाषा. एखादं वाक्य. अच्छा ठीक आहे, चला रत्नागिरीचं कौतुक करू नका. आमची रत्नागिरी कौतुकच करण्यासाठी आहे, वेगळं कोणी कौतुक करायची गरज नाहीये. तुमचं जळगाव, तुम्हाला जी भाषा येते त्या भाषेत एखादं वाक्य बोला. मला मराठीच येतं चांगलं बोलता. मला जळगावीच पाहिजे. तुम्ही लिहिलंय तिथे? हो, मी जळगावचे. माझं माहेर चंद्रपूरचं, शिक्षण नागपूरला झालेलं, सो मी प्रॉपर विदर्भातली. आणि भाषेत एखादं काहीतरी बोलून रत्नागिरी हाय खूप सुंदर बे, पण इथे यायला आणि इथलं सुंदरता बघायला तुमचा पेशन्स पण लागतो बे तेवढा. माझं कोकण, त्याच्याबद्दल तू काय बोलशील? कोकण आपलं फारच सुंदर आहे, त्याबद्दल काही प्रश्नच नाही आहे. तुला माझा प्रश्न नाही कळला. माझं कोकण, जर तुला कोकणाबद्दल खूप
आबरूत कौतुक करायचं असेल तर तू कसं करशील? तुला कोकणाबद्दल काय वाटतं? कोकणाबद्दल खूप आदर आहे. कोकणात खूप आपल्या किल्ले आहेत बघण्यासारखे. टुरिझम खूप छान आहे. भगवती किल्ला, थिबा पॉईंट हे खूप सुंदर आहे बघण्यासारखे. अच्छा ठीक आहे. सौम्या, तुझ्याबद्दल काय द्यायचं? मी एक गृहिणी आहे प्लस आई आहे 1 वर्षाच्या बाळाची आणि मला मॉडेलिंग करायला खूप आवडतं. ओके. त्यामुळे घरात 1 वर्षाच्या बाळाला ठेवून बाहेर पडणं खूप कठीण आहे. पण हा प्रवास मी सुरूच ठेवला आहे. त्यामुळे माझ्या दोन्ही कुटुंबांचे मी खूप आभार मानेन की माझ्या बाळाला माझ्या मागे ते सांभाळते. समीक्षा, नमस्कार. तुम्ही एस टी महामंडळात नोकरी करता, बरोबर आहे? एक आपण जनरल प्रश्न असा नाही, कधी अशी वेळ आली आहे का की ऑफिस सुटलंय, काही काम आहे एक्स्ट्रा, करायला थांबलाय? नक्कीच. आणि घरी जायला उशीर झाला? हो, असं नेहमीच होतं. कारण आम्हाला ऑनलाईन माहिती भरायची असते. डिव्हिजन ऑफिसला असल्यामुळे ऑनलाईन माहिती महत्त्वाची असते आणि वेळेवर भरायची असते. पण मी आधीच भरते. पण तरीसुद्धा इमर्जन्सी काय आलं तर तेवढी मी थांबण्याची तयारी पण असते. बरं, धन्यवाद. अजून एक प्रश्न छोटासा. जर एस टी महामंडळात नोकरी करत नसता तर नक्कीच तुमच्या बायोडाटामध्ये दिसतंय की कुठल्यातरी नाटकात किंवा अभिनयात तुम्ही करिअर केलं असतं. नाही, एस टी महामंडळात जर नोकरी करत नसते तर मी नाटकात नक्कीच नसते. कारण एस टी महामंडळात असल्यामुळे आमची दरवर्षी नाटक स्पर्धा होते. त्याच्यामुळे मला ती संधी मिळाली आणि त्याच्यामुळे मी आहे. त्याच्यामुळे तिथे नसते तर मी इथे नसते. थँक्यू. याचीच अपेक्षा होती. नमस्कार. मी मोबाईलचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं की काय केल्यामुळे हे प्रमाण आपण कमी करू शकतो? मुख्य म्हणजे आपण पालकांनी वेळ दिला पाहिजे मुलांसाठी. कारण आता पालकांचंच मोबाईलचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे मुलांचंही प्रमाण वाढलं. जास्तीत जास्त पालकांनी खेळाचे प्रकार किंवा आपल्याला जसा वेळ मिळेल तसे पुस्तकं, गोष्टीची पुस्तकं किंवा वाचनाची सवय ही मुलांना लावली पाहिजे. तर आपसुकच मुलांचा मोबाईल मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मगाशी तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये असं सांगितलं, आधी गृहिणी आणि मग सरपंच. आधी गृहिणी मग सरपंच. मला उत्तर हवं आहे, आधी सरपंच मग गृहिणी असं झालं असतं तर काय झालं? मला आधी गृहिणी सरपंच आहे. कारण गृहिणी हे माझं मानस आणि मी हे सांगणे करत होते. कारण मला सरपंच मान मिळालेलं आहे. जेव्हा गृहिणी असतात तेव्हा 100% गृहिणी, पण जेव्हा सरपंच असतात तेव्हा सरपंच असतात पण ती गृहिणीच आहे. हे तुमच्या आवडी निवडीमध्ये तुम्ही पहिलेच म्हटलंय की मुलांचे मानसशास्त्र जाणून घेणं तुमची आवड आहे. सध्याच्या आता आपण बघतोय आत्ताच्या युगामध्ये, आत्ताच्या जनरेशनमध्ये आउटडोर गेम्स म्हणजे आपण मैदानी खेळ म्हणतो ते ऑलमोस्ट संपत चाललेले मुलांच्या हातात मोबाईल आलेला आहे. तर याबद्दल जर तुम्हाला एखाद्या मुलाला समुपदेशन करायचं असेल की ज्याला मोबाईलचे ॲडिक्शन लागले तर तुम्ही थोडक्यात काय त्याला समजवू शकाल? आम्ही हे समुपदेशन करतो शाळेत. त्याला मी असं सांगेन, बाळा मोबाईलपासून लांब राहायचं आहे. त्याच्यापेक्षा जर त्यांना आणि अशी मुलं आहेत तर त्यांना खेळायला जर दिलं ना आपण मनसोक्त तर ती मोबाईलपासून लांब राहू शकतात. असं झालेलं पण आहे. तर आम्ही असं समुपदेशन सगळेच जण करतो मुलांना आणि त्यांना मनसोक्त त्यांच्या मनाप्रमाणे खेळायला दिलं तर ते मोबाईलपासून नक्की लांब राहतील. आणि घरी सुद्धा आम्ही तसंच सांगतो. आजच्या जगात कसं झालेलं आहे, आई आणि वडील दोघंही नोकरी करतात. दोघांना वेळ नसतो. त्यांना जर रिलॅक्सेशन पाहिजे असेल तर ते मुलांच्या हातात मोबाईल देतात. तर त्याच्याबद्दल तुम्ही पालकांना काही समुपदेशन करायची गरज आहे असं वाटतंय का? वाटतं. मी पालकांना काही असं सांगू इच्छिते आणि मी सांगते सुद्धा की जोपर्यंत आपलं मूल लहानाचं मोठं होत असतं, आपण जेव्हा जन्माला घालतो त्याला लहानाचं मोठं करतो, मग ती आपली
अपेक्षित असतं आम्हाला. पण हल्ली काय झालं, मोबाईलच्या टी व्हीच्या आणि मोबाईलच्या सवयीने मुलांकडे दुर्लक्ष होतं किंवा काही आई वडील बाहेर मुलांना ह्याच्यामध्ये आपलं क्लास वगैरे लावतात बाहेरचे. त्यामुळे मुलांचं काय होतं की आपल्याला योग्य मूल्य शिक्षण जे आहे ते मिळत नाही आहे घरामध्ये. त्यासाठी मी तिथे बालसंस्कार वर्ग, मुलांना शिस्त वगैरे लावते, त्यानंतर मुलांना श्लोकस्तोत्र शिकवते आणि कसं वागायचं ते आपण शिकवत असतो. जे अपेक्षित असतं की आई वडिलांकडनं गरजेचं आहे ते मी मुलांना तिथे बालसंस्कार वर्ग ह्याच्यामध्ये पूर्णपणे ज्ञान देत असते. त्याच्याबरोबरच अजून एक जोड प्रश्न आहे की पूर्वीच्या शाळेमध्ये शिक्षण पद्धती बदललेलीच आहे, पण आपल्या वेळेला जी शाळेमध्ये संस्कार होते किंवा हे सगळं होतं, तर आत्ताच्या शाळांमध्ये तुम्हाला असं काही फरक जाणवतो का पूर्वीच्या शाळांमध्ये आणि आत्ताच्या शाळांमध्ये? हो मॅडम, फरक जाणवतो. फरक जाणवतो. आता हल्लीच्या शाळेमध्ये काय होतं, पूर्वीची जी शाळेमध्ये शिक्षक कसे सारखे 20-25 वर्ष शिक्षक असायचे. आता काय होतं, 1 वर्ष 2 वर्ष ट्रेनिंग घेतात आणि शिक्षक सोडून देतात. त्यामुळे मुलांचा प्रॉब्लेम होतो की नक्की त्यांना कळत नाही, कॉन्फिडन्स त्यांचा लूज होतो की परत सारखं शिक्षण आपलं शिक्षक बदलत असतात. त्यामुळे त्यांना थोडीसं म्हणजे शिक्षकांची ते अगदी कम्युनिकेशन करताना भीती वाटते त्यांना. असं लिहिलं की तुम्ही नर्स आहात, तुम्ही काय करता ते लिहिलंय. त्याच्यातही असंच लिहिलंय नर्सिंग आणि नर्सिंग, मग ते व्यवसायात असो किंवा घरात असो. दोन्ही ठिकाणी मी नर्सिंगच केलं. कारण माझ्या मते नर्सिंग हे कदाचित एका आईपासूनच चालू झाले. कारण नर्सिंगमध्ये आम्ही काय करतो, रुग्णांची सेवा करतो, त्यांची काळजी घेतो आणि हे बेटर एक स्त्री आणि एक आईच करू शकते. त्यामुळे मी फॉर्ममध्ये असं लिहिलं की मी हॉस्पिटलला नर्सिंग करते आणि सेम नर्सिंग घरीसुद्धा करते. तीच माया, तीच प्रेम मला माझ्या दोन्ही ठिकाणी दाखवायला आवडते. ओके, धन्यवाद. अजून एक प्रश्न छोटासा विचारायचा आहे. आत्ता जे पॅन्डेमिक आलं होतं, कोविड, सगळ्यांनाच माहिती आहे, तर कोविडमधला तुमचा मला एक खूप चांगला अनुभव आणि एक खूप वाईट अनुभव ऐकायला आवडेल. कोविड मॅडम खरं म्हणजे पॅन्डेमिक पेशंटसाठी जेवढं होतं तेवढंच आमच्यासाठी सुद्धा होतं. कारण बराचसा स्टाफ आमचा कोविड पॉझिटिव्ह होता. म्हणजे माझे स्टाफ सगळे कोविड पॉझिटिव्ह आले आणि आमच्याकडे ड्युटीला स्टाफच नव्हता. म्हणजे माझे सगळे कलिग पॉझिटिव्ह आल्यामुळे आमच्याकडे ड्युटी कोण करणार. आणि ज्या मिनिटाला आम्ही सगळ्यांना फोन फिरवले जे निगेटिव्ह होते आणि त्यांना सगळी सिरियसनेस सांगितली, सगळी जबाबदारी समजून दिली, दुसऱ्या मिनिटाला माझा हॉस्पिटलचा स्टाफ ड्युटीवरती हजर झाला 12 तासासाठी. यू कांट इमॅजिन की त्यांनी केवढ्या ह्याने आपल्या सेवेसाठी त्यांना त्यांच्या जीवाची सुद्धा भीती वाटली नाही. फक्त आमचं एक एक्सप्लेनेशन आणि ते रेडी झाले. हा सगळ्यात चांगला अनुभव. त्याचबरोबर अजून एक चांगला अनुभव जो मला सांगावा असं वाटतोय, आमच्याकडे एक रुग्ण होते, त्यांच्याबरोबर त्यांचा छोटा मुलगा होता 8 वर्षाचा. त्यांच्याबरोबर आम्ही त्यांच्या छोट्या मुलाची सुद्धा काळजी घेतली आणि ते म्हणजे एक आमच्या आईसारखं, त्याची आई नव्हती पण आम्ही सगळेजण त्याच्या आईसारखे असायचो. आणि ते जेव्हा येतात तेव्हा आम्हाला एकच फक्त दुःखद अनुभव आहे जो माझ्याकडे अजूनपर्यंत आहे, त्यावेळी आम्ही अनुभवला. माझे जेवढे पेशंट दगावले ना मॅडम, त्या सगळ्यांना कधी कधी जायला सुद्धा कोण हजर नसायचं. म्हणजे आम्ही फोन करायचो चर्मालयमध्ये आणि त्यांना रिक्वेस्ट करायचो की प्लीज घेऊन जा. कारण एवढ्या सगळ्या बॉडीज आम्ही ठेवणार होतो, रिलेटिव्ह टाकायचे आणि पळून जायचे. सो हा अनुभव भरपूर बेकार, भरपूर दुःखद आला मला त्यावेळी. तरी पण असो, आम्हाला भरपूर चांगले अनुभव सुद्धा आले. काही नातेवाईकांतर आपल्याकडे पैसे गोळा करून एका रुग्णाला जेवण द्यायला सुद्धा पैसे दिले. म्हणजे माणुसकी तिकडे सुद्धा काही लोकांनी म्हणजे 100% 85 लोकांनी 100% म्हणजे दाखवली. त्यामुळे भरपूर मोठा आणि चांगला अनुभव आमच्याकडे आहे. तुझ्या फॉर्ममध्ये तू असं लिहिलेस की नेहमी मी घरातल्यांसाठी झटते. मला जरा तू सांगू शकशील म्हणजे काय? कारण मॅडम कसं आहे, मला ना एकत्र कुटुंबात राहण्याची खूप मजा आहे आणि मी एकत्र कुटुंबात राहते.
आता माझी सासू नणंद जाव 3 महिन्याच्या बाळाला घेऊन राहिले आहेत. 3 वाजल्यापासून आणि ते बाळ आता रडतंय. त्याने एवढं सांभाळून घेतलं आणि आता हा माझा लाचार आता मी तिथे जाऊ शकते. पण एकत्र कुटुंबामध्ये राहण्याचं म्हणजे एक कारण आहे, आता त्याने सांभाळलंय म्हणजे मला कुठेतरी पुढे जाण्याचं प्रोत्साहन दिलं. आणि एकत्र कुटुंबात हीच मजा आहे ना हो, जे स्वतंत्र कुटुंबात नाही. तुला माझा प्रश्न नाही कळला. सगळं करण्यासाठी मुलाचं सहकार्य आहे बरोबर की नाही? तू इथपर्यंत आलीस हे तर मान्यच आहे बरोबर. तू असं लिहिलंस की तू झटतेस बरोबर की नाही? म्हणजे तू काय करतेस ते मला सांगणं अपेक्षित. कारण माझे सासू सासरे खूप छान आहे. माझ्या सासऱ्याने कधी मला फट म्हटलं नाही. सासूने मला कायम प्रोत्साहन दिलं. मग त्या माणसांसाठी मला काहीतरी करायचं आहे. त्यांचा नाश्ता, त्यांचं चहा पाणी सगळं बघायचं आहे आणि त्यांच्यासाठी मला जीवन जगायचं आहे. आणि मी एक गृहिणी आहे. तशीच माझी जाव पण खूप सुंदर आहे, म्हणजे चांगली आहे. कायम हातभार लावते, मदत करते. त्यामुळे मला त्यांच्यासाठी झटायचं. त्यांना काय हवं तर द्यायचं आहे, काय करून पाहिजे तर द्यायचं आहे, त्यांना डॉक्टरांनी द्यायचं तर जायचं आहे. असं मला त्यांच्यासाठी काय पण करायला मी बांधील आहे. म्हणजे मला त्यांच्यासाठी झटायचं आहे कारण ती माझी माणसं आहे. स्केटिंगला घाल, स्विमिंगला घाल, भरपूर ठिकाणी. एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, जॅक ऑफ ऑल ट्रेड मास्टर ऑफ नन. म्हणजे कुठेही एका ह्याच्यामध्ये तो नाविन्यपूर्वक काही करत नाही. तर तुला काय सांगावं असं वाटेल अशा पालकांना, किंवा तुझं ह्याच्याबद्दल काय मत आहे? योग्य असेल तर का आणि अयोग्य असेल तर का? योग्य आहे पूर्णपणे एंगेज करून ठेवणं. कारण मुलं खूप कंटाळतात, दिवसभर शाळेत जातात, त्याच्यानंतर मग आपण क्लासला पाठवतो त्यांना, मग इकडे जा तिकडे जा, अशाने मुलं खूप कंटाळतात. तुम्ही तुमच्या बायोडाटामध्ये लिहिलं की तुम्ही कॅटरिंग करता आणि मगाशी तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये सांगितलंच सुद्धा की जर कोणी मिळालं नाही सपोर्ट तर तुम्ही स्वतः ट्रेनमध्ये पर्यंत स्टेशनपर्यंत जाऊन तुमचं पार्सल डिलिव्हर करता. अशा वेळी कधी असं वेळ आली आहे का की रात्री, म्हणजे ट्रेन काय आपल्याकडे 24/7 चालू असते, असं कधी तुम्हाला काही किस्सा आहे का तुमच्याकडे की तुम्हाला खूप लेट होता, कोणीच नव्हतं न्यायला आणि तुम्हाला जायला लागलं, किंवा ती परिस्थिती अशी झाली का तुमच्याबरोबर? किंवा एखादा चांगला काही किस्सा आहे का, किंवा कोणी तुम्हाला मदत केली, किंवा एखादा वाईट अनुभव काहीतरी शेअर करा. हो मॅडम, नक्कीच. एक नेत्रावती ट्रेन होती आणि डिलेवरी बॉय माझा बरं नसल्यामुळे त्याला लेट झालं आणि नेत्रावती ट्रेन 11 वाजता आली, ती पण लेट झाली. त्याच्यामुळे माझ्याकडे 175 कंटेनर होते आणि 5 कॅरी बॅग होत्या, बिग कॅरी बॅग. त्याच्यामुळे मला टेन्शन आलं कारण माझ्याला सपोर्ट दुसरं कोणीच नव्हतं आणि डिलेवरी बॉय तर येऊ शकत नव्हता. मग जी माझी महिला आहे एक म्हणजे जेवण करणारी, तिचे मिस्टर आले माझ्या मदतीला आणि त्यांनी मला सपोर्ट म्हणजे नेऊन दिलं त्यांनी ट्रेनमध्ये. आणखीन मीही त्यांच्याबरोबर होतेच, पण त्यांनी खूप हेल्प केली माझ्यासाठी. आणि वाईट अनुभव म्हणजे कधी कधी ऑर्डर प्रिपेड असतात, COD असतात. COD असली की खूप प्रॉब्लेम येतो, प्रिपेड असली की काही टेन्शन नसतं. CODला काय होतं, ते कस्टमर लगेच पैसे काढत नाहीत आणि आपल्याकडे ट्रेन फक्त 10-15 मिनटंच थांबते. मग काही निघून जातात ट्रेन. मग ते त्यांच्याकडे कॉल करणंसारखं, कधी कधी ते परत कॉल रिसीव करत नाही, मग ते आमचे पैसे वाया जातात. हा एक आम्हाला वाईट अनुभव येतोच. माझा तुला एक प्रश्न असा आहे की परंपरा आणि आधुनिकता याची सांगड कशी घालशी? सर्वप्रथम परंपरा म्हणजे आता सांगायचं म्हणजे 11-11:30 वाजता आपल्या इथे ह्या स्टेजवर मंगळागौरीचा कार्यक्रम झाला. मी तर म्हणेन हे असे कार्यक्रम होत गेले पाहिजे आणि हे कार्यक्रम झाल्यामुळे आमच्यासारखी पिढी किंवा आमच्या नंतर होणारी पिढी ही हे सर्व शिकून हे सगळं जो आपला वारसा आहे, जी परंपरा आहे ती पुढे घेऊन जाऊ शकते. आणि आधुनिकता सांगायची म्हणजे आता आपण वेगवेगळे कार्यक्रम करतो, म्हणजे उदाहरणार्थ मुली मोबाईल घेऊन बसतात किंवा काही करतात, तर ते कमी करण्यासाठी परंपरेकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि ती पुढे घेऊन गेली पाहिजे असं मला वाटतं. समुपदेशक आहात. हो, गप्पा टप्पा समुपदेशन हा तुमचा मला वाटतंय
माझं जे काउन्सिलिंग सेंटर आहे त्याचं नाव आहे. तुमच्या काउन्सिलिंग सेंटरमधला एक किस्सा जो तुम्हाला वाटतोय खरंच सांगण्यासारखा आहे तर तो मला 1 मिनिटात. आपल्याकडे ना माझ्याकडे जी एक केस आली होती ती पॉस्को रिगार्डिंग होती आणि त्या पॉस्कोमध्ये एका नामांकित घरातल्या मुलग्यावर झालं होतं पॉस्को आणि त्यामुळे ना आई वडील इज्जतीसाठी तयार नव्हते की आमची इब्रत जाईल आणि मी त्यांना काउन्सिलिंग करून स्टेपअप दिला आणि त्याच्यामुळे ते मोटिवेट होऊन तो गुन्हा दाखल झाला आणि ती माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती. धन्यवाद. अजून एक प्रश्न. जसं पॉझिटिव्ह सांगितलं तसं निगेटिव्ह सांगा एखादा किस्सा. अशी एक केस होती की ज्या केसमध्ये तिला मेंटल हॅरॅश खूप डोमेस्टिक व्हायलन्स होता आणि त्या डोमेस्टिक व्हायलन्समधून मी प्रचंड त्या नवरा बायकोंना काउन्सिलिंग करायचा प्रयत्न केला पण काही कुटुंबातल्या व्यक्तींचा हस्तक्षेप होता जेणेकरून त्या दोघांना खूप बॅरियर आले आणि सगळ्यांनाच माहिती आहे लग्न हे अंडरस्टँडिंगवर कायम आहे तर ते बॅलन्सिंग झालं नाही त्यांचं नातं काउन्सिलिंगमुळे माझ्या किंवा त्यांनी स्वतः नाही केलं आणि त्याच्यामुळे त्यांचा डिवोर्स झाला. सो हे माझ्यासाठी वाईट होतं. आता मला स्वतःबद्दल जे काही लिहिलंय ते सोडून स्वतःबद्दल काहीतरी सांगा. जसं की माझं नाव विजेता आहे आणि हे नाव माझं माहेरचं नाव आहे अंकिता आणि माझ्या नवऱ्याचं नाव आहे विजय. सो त्याचं मिश्रण म्हणून आम्ही विजेता नाव ठेवलं आहे आणि मला वाटतं की या नावामुळे एक मला पॉझिटिव्ह वाईब्स आणि एनर्जी मिळाली युनिवर्सकडून जे की मला प्रत्येक ठिकाणी जायला पुशअप करतं आणि डिवाईन होऊन मला थोडंसं बॅलन्सिंग होतं की मी सक्सेस थोडं मिळवेन. सो अशी मी विजेता. बरोबर. तुम्ही रत्नागिरीतलेच आहात. माझं कोकण जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या कोकणाबद्दल भरपूर कौतुक करा तुम्ही कसं करा ते कौतुक कशासाठी हवं मला की आपल्याला रत्नागिरीमध्ये जर टुरिझम वाढवायचं असेल आणि रत्नागिरी आपलं आहेच सुंदर तर तुम्ही कसं ते सांगू शकाल शब्दामध्ये. आणि कोकणात खूप काही बघण्यासारखं आहे. माहीत जरा तोंडात जवळ घेतलं तर ऐकायचं. तुझं कोकण म्हटलं तर भरपूर काही सांगण्यासारखं आहे पण 2 शब्दात काही सांगता येण्यासारखं नाही आहे पण आहे खूप काही बोलण्यासारखं पण काही आता सुचत नाही. तुमचा आंब्याचा व्यवसाय आहे. हो कोकण महत्वाचा आंब्यासाठी आहे की हापूस आंबा फेमस आहे की त्याच्यासाठी पण लोक येऊ शकतात. हो की येतील की आंब्यासाठी कोकणात आंबे घ्यायला येतातच की बाहेर पर्यटक. चला मी तुमचं थोडंसं टेन्शन रिलीज करते. तुम्ही गेले आंब्यापासून नवीन पदार्थ बनवणे हे तुम्हाला आवडतं का? सर्वच बायका आहेत तिथे आता आलेल्या. एक झटपट तुमची इनोव्हेशन केलेली आंब्याची पटकन रेसिपी सांगा. त्याची रेसिपी म्हणजे आता नारळी पौर्णिमा होती त्या दिवशी मी केलं होतं खोबरं किसून आमरस टाकला होता त्याच्यात रवा टाकून मी आंब्याच्या वड्या केल्या होत्या पटकन झाल्या की आमरस. गुड. आता तुम्ही पण रिलॅक्स झाला थोडा. आता कोकणाबद्दल सांगा काहीतरी. कोकण खूप सुंदर आहे काय सांगण्यासारखं आहे खूप बघण्यासारखं आहे समुद्र किनारे आहेत भरपूर काही आहे म्हणजे 2 शब्दात सांगता येणार नाही इतकं कोकण सुंदर आहे. धन्यवाद. थँक्यू. तुम्ही मूळच्या रत्नागिरीच्याच आहात का? नाही मला 12 वर्ष झाली. त्याच्या आधी कुठे राहायचं? मुंबईच्या आहात. ओके. मुंबईतनं रत्नागिरीत आहात. ओके. 12 वर्ष रत्नागिरीत झाली तुम्हाला म्हणजे बऱ्यापैकी रत्नागिरी माहिती असेल. काय वाटतं रत्नागिरीबद्दल? रत्नागिरी म्हणजे जण एक स्वर्गच आहे. ते म्हणजे आता बघण्यासारखं आपलं समुद्र आहे संभाजी महाराजांचा पुतळा आहे तारांगण आहे आणि सिंधुदुर्ग किल्ला आहे सॉरी रत्नदुर्ग आहे भगवती आहे गणपतीपुळे आहे तारांगण तर आहेच आणि शिवाय आता मेडिकल कॉलेज आपल्या इथे चालू झालेलं आहे. त्यामुळे रत्नागिरीचा निसर्ग तर इकडे म्हणजे डोळ्यात मावणार नाही असा इकडचा निसर्ग आहे. पावसाळ्यात तर खूपच सुंदर धबधबे वगैरे खूप छान. ठीक आहे. अरे रत्नागिरीबद्दल आपण कोकणाबद्दल बोलतोय माशांबद्दल कोणीच बोलत नाहीये. आंब्यांबद्दल नाही बोलत आहे माशांबद्दल नाही बोलत आहे. श्रावण महिना चालू म्हणून बहुतेक सगळी शाकाहारी आहेत वाटत झालेले. शाकाहारी जरी म्हटलं ना तरी आता या दिवसात आपल्याकडे रानभाज्या आणि ह्याचे कोकणातच जास्त आहे.
फेमस. अजून एक छोटासा प्रश्न विचारते. तुम्ही लिहिलं तुम्हाला ते मायक्रॉन, उलांची टोळं या वस्तू बनवायला आवडतात. त्या वस्तू बनवायला तुम्हाला आवडतात की त्याचं तुम्ही प्रोफेशनल म्हणून काही नंतर विचार करणार आहात? प्रोफेशनलच्या दृष्टीने तोही माझा चालू आहे, कारण की तुम्ही व्यवसाय करता काय? ऑर्डर प्रमाणे मी ते सगळं बनवून देते. दिवाळी असेल तर कंदील वगैरे सगळं मी बनवून देते. माझा तुला प्रश्न आहे की मी भरपूर इकडचे तिकडचे प्रश्न विचारले. मी एकदम साधा प्रश्न तुला विचारला. तुझ्याबद्दल भरपूर कौतुक कर आणि तुझ्याबद्दल जे निगेटिव्ह आहेत काही पॉईंट्स ते पण सांग. कौतुक करणाऱ्या खूप गोष्टी आहेत माझ्याकडे. मी खूप मेहनती आहे, खूप संयमी आहे. तसंच इतरांना मदत करायला मला खूप आवडते. इतरांबरोबर सामावून घ्यायलाही खूप आवडतं. जिथे मी जाईन तिथे त्याच्यात सामावण्याचा प्रयत्न करते. जेवढी माझ्याकडून मदत करण्याची शक्य असेल तेवढी मी करते सगळ्यांना मदत. परत मिक्स होण्यासाठी म्हणा किंवा आणि कशासाठी काय असेल गरज, कोणाला गरज पडली तर मी केव्हाही तयार असते मदत करायला. आणि निगेटिव्ह पॉईंट्स म्हणजे जे तुला असं वाटतं की हे माझ्यात आहे आणि हे चुकतं आहे कुठेतरी. राग येतो कधी कधी लगेच. पण तू संयमी आहेस तू म्हटलीस. राग म्हणजे आता याच्यावर जास्त मुलांवर निघतो राग, तो चुकीचा आहे असं मला वाटतंय. आणि मुलांच्या बाबतीत संयम होत नाही आहे हे माझं चुकतं असं मला वाटतंय. कारण आता माझा 4 वर्षाचा मुलगा आहे पण खूप मस्तीखोर आहे हो. कधी कधी ते इरिटेट होतं की नाही राग निघतो कधी कधी त्याच्यावरती. मग ते व्हायला नाही पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा मारल्यानंतर मला ते थोडं जाणीव होतं की असं नाही करायला पाहिजे होतं. पण निघतो राग. पण 4 वर्षाचा मुलगा तर मस्ती करणारच. हा करणारच. पण कधी 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 असं असतं की आपलं कुठेतरी काहीतरी कामानिमित्त जायचं असतं आणि त्याचा प्रेशर असतं त्यामुळे आपण त्याच्यावर काढतो असंही होतं. म्हणजे चुकीचं आहे. दुसऱ्याचा राग त्याच्यावर नाही चुकीचं असं माझं म्हणणं आहे की ते राग यायला नाही पाहिजे लवकर मला. ते बदल आणण्यासाठी तू काय प्रयत्न करशील म्हणजे किंवा करू इच्छिते? शक्यतो असा विचार करते की ह्याच्यापुढे त्याला हात नाही लावणार किंवा नाही मारणार त्याला. असं मी स्वतःच्या मनाला समजत असतं की असं नाही करायला पाहिजे, नाही मारायला पाहिजे. असं चालू असतं पुढे की नको 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 असं चालू असतं माझं की याच्यापुढे कंट्रोल करूया आपल्या रागावरती असं पण चालू असतं. तुम्ही तुमच्या बायोडाटामध्ये लिहिले तुम्ही BA आहात. हो. मग तुम्ही सध्या काय नोकरी करताय की नाही करत आहात? सध्या मी फक्त आई म्हणूनच कार्यरत आहे आणि एक गृहिणी म्हणूनच कार्यरत आहे. ओके. मी याआधी बोलू का 2 मिनिटं? हो बोला. मी लग्नानंतर 1 वर्ष फणसोफ हायस्कूलला कार्यरत होते. पण त्यानंतर मूल झाल्यामुळे आईचा रोल मोठा असतो त्यामुळे मी सध्या तरी तोच रोल प्ले करत आहे. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही म्हटलं तुम्हाला गाण्याची आवड आहे. मला तुम्ही सुंदर गाणंही म्हटलं. तुमच्याबद्दल तुम्हाला जर काही सांगायचं असेल तर ते मला गाण्यात तुम्ही ऐकवून दाखवा. तुम्हाला सूट होईल असं अप्रोप्रिएट गाणं. स्टार्ट करते. थोडासा सूर घेते. राज्याची तू गराणी ग आली ठुमकत नार लचकत आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी ठुम 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 ठुमकत
लचकत आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरगराणी कसा अंगी भन्नान वारा जसा जन्म गुलाबाची ही कळी चढतो पोरांच्या गुलाल गाली हे रूपाचं तुफान झालं या बेभान उडवीत दैनाची भाची ढोलाच्या तालात ठोका ही चुकवीत चालली नार ठसक्याची हिच्या नादान झालो बेभान जीव हैरान येड्यावानी आली ठुमकत नार लचकत आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी लचकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी चालला जातू तर ऑलरेडी उशिरा आला यू डोंट इवन लव मी कसले रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो शाणा माझी सासू तुझी मदर ए माझी होणारी हमसफर आय लाईक युअर ब्युटी आय लाईक युअर फॅशन तुझ्यावर थांबून माझी नजर एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते गिफ्ट एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते गिफ्ट Okay, 1, 2, 3, start. The already start. Killing by eyes. The OG gangster. I love to the passion, to viral sensation, representing nation. पण नखरे हजार. किती साधी simple तरी दिसते stylish. तुझ्या समोर फीकी baby बिल्ली. Stylish to the diamond, diamond. तुझ्यासाठी काय पण तुझे नखरे. प्रकाश शेटे. Eyelashes bling bling. Highlight of blush आणि lipstick pink pink. ए माझी girl, ए जाने जिगर, ए चमक छल्लो मी तुझा king 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 king. जादू मंतर हा मंतर तुझा स्वॅग ओजी ओजी हाय तुझी कंबर एक नंबर तुला 100 पैकी एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते गिफ्ट झप्पी पाहिजे म्हणे ना 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 पप्पी पाहिजे म्हणे ना 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 तू भारी दिसते म्हणे या 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 किती नखरे करते ना सगळ्यांची हाट घेती लय भारी नटलेली लाखांचं सोनं आणि चांदीनं ती थटलेली वो वो एक नंबर तुझी कंबर हाय चाल बेबी बेबी हाय दुसरी उपविजेती म्हणजे सेकंड रनर जात आहे स्पर्धा क्रमांक 17 विजेता विजय मौर्य यांना तुझं डिंपल जे पाहिजे ते किती फर्स्ट रनर साठी बक्षीस जात आहे स्पर्धा क्रमांक 21 सगळ्यांना उत्कंठा लागलेली आहे रिझल्ट माझ्या हातात आहे सांगू की नको
Any guesses? स्मार्ट श्रावण सखी 2025 दिशा संदेश भाटकर. कुण्य गावाची कुण्य नावाची कुण्य राज्याची तू ग राणी ग आली ठुमकत नार लचकत आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरगराणी आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरगराणी आली ठुम 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 ठुमकत नार लचक लचक लचकत आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरगराणी कसा अंगी भन्नान वारा जसा